हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे रविवार आणि आज त्याचसोबत आहे तुळशीची लग्न. तर बाकीची सगळी तयारी झालेली आहे. ऊस वगैरे आणून ठेवला आहे आणि अगोदर झाडून मारून घेतला. संध्याकाळचे आता 5:30 वाजलेले होते. तर बाकी तयारी करेपर्यंत नंतर अंधार पडून जातो म्हणून रांगोळी वगैरे आणि ह्याला साडी नेसवायची होती. तुळशी वृंदावन असं थोडंसं उभं असेल तर मग साडी व्यवस्थित नेसवता येते. छोटा असेल तर मग छोटी कुंडी असेल तर डब्यावर ठेवून वगैरे येते नेसवता, पण असं उभं असेल तर चांगली नेसवता येते. तर रांगोळी संपलेली होती, पांढरी रांगोळी जी असते तर ती आणायला ओमला पाठवलेलं. तर अगोदर साडी नेसवावी म्हटलं आणि नंतर रांगोळी काढावी. तर आता दिवाळीमुळे भरपूर सगळ्या नवीन साड्या आहेत. तर ही साडी नेसवायला घेतली मी. ब्लाऊज पीस काढला ह्याचा साईडला, पण सासूबाई म्हटल्या माझी आहे हिरवी ती नेसव, निळी नको हिरवी. मग परत ही ठेवली आणि दुसरी नेसवली. मग आणि दिवाळीत कसं तुळशीच्या लग्नाच्या वेळी ही थंडी असते, पण आता सध्या पाऊसच चालू आहे त्यामुळं थंडीचं अजून काही नावच नाही, उलट गरमीच राहते. तर मी ही नेसवून बघितली होती, म्हणजे नेसवायला लागलेली, पण नंतर त्या म्हणल्यानंतर मग ही ठेवली काढून. मग त्यांची होती ती नेसवली. तशी ती हिरवी छान दिसली असं नंतर वाटलं, कारण काठपदर असेल तर ते अजून उठून दिसतं. तर ह्याच्यातला काय ब्लाऊज पीस वगैरे काढला नाही मी, कारण ह्याला शिलाईचा नव्हता, तो कैचीनच कट करावा लागत होता म्हणून तो तसाच फोल्ड करून ठेवला आणि गाठ मारूनच अगदी 5 मिनिटात ही साडी नेसवून झाली असेल. आणि ही जी मी शेवंतीची झाडं लावली होती ना, त्याला आता फुलं यायला लागलेले आहेत. ती झाडं छान लागून निघाली. अगोदर लावलेलं होतं त्या झाडाला फुलंच आले नाहीत, भरपूर दिवस ठेवलं, नंतर ते काढून टाकलं आणि दुसरी मी आणून लावली. तर त्याला आता रोज थोडी थोडी फुलं निघतात आणि एक रोप जरी लावलं ना शेवंतीचं, त्याची अनेक रोपं अशी तयार होतात आपोआप. त्याच्यात म्हणजे बाजूला दुसरी रोपं छोटी छोटी उगवत राहतात, त्यामुळे एक जरी लावलं तर भरपूर होतात. पिन फक्त आता याला पदरालाच पिन लावून ते तसंच ठेवून दिले, त्यावरती ते तसं ॲडजस्ट राहिले. याला कट्ट्यावरती काय आपल्याला पिन लावता येत नाही. आणि थोडंसं तुळशीच्या बाजूला एक काटकी लावली आणि त्यावरती आता तुळशीचं रोप हे नवीन लावलेलं होतं. तुळशीच्या लग्नाला ना दरवर्षी नवीन रोप असावं असंच म्हणतात. जुन्या तुळशीबरोबर परत लग्न लावू नये असं म्हणतात, त्यामुळं नवीन रोप लावलेलं होतं. नंतर रांगोळी अगदी साधी व्हाईट होती तेवढीच काढलेली होती. तर इथं बाजूला तेवढीच काढली, दुसरीकडे काढली नंतर कट्ट्यावरती ते. बाकीचं दागिनं वगैरे आपण अगोदर घालू शकतो, मंगळसूत्र मात्र लग्न आपण अक्षता टाकतो त्यावेळी लावून घ्यायचं असतं. तर इथं पूजा वगैरे सगळं मांडून घेतलेले आणि पंत्याच्या होत्या त्या दुसऱ्या आहेत, पण ह्या पाण्यावरच्या आहेत त्या अगोदर लावून ठेवल्या, कारण इथं जवळ आपल्याला जास्त त्या लावता येत नव्हत्या. अगं माझं काय नाही आरती ही लावून येते तुझं आवड की तुझं काय काय नटवतं गौरीला ही कोणी येतं ठेव आता लागला
माझ्यावर गाडी मोठं झालंय ना काय तुम्ही मोठं झालंय मग काय तर या की आता काय बघायचंय ज्याने दुसरे पण ते लावू शकते की तू ग आणखी आहे ते तर जे उपरण असतं त्यावरती स्वस्तिक काढलं, पण ज्या रेषा होत्या त्या इकडच्या बाजूला काढायच्या होत्या त्या दुसऱ्या उलट्या साईडला झाल्या, कारण हे स्वस्तिक काढताना ते लक्षात आलं नाही आणि ते आपण नंतर पकडतो ना त्यावेळी ते लक्षात आलं. हे फक्त असंच कापड ठेवून काढलेलं मी मध्यभागी येईल असं, पण ज्या दिशेला काढल्या तशा न काढता खाली आणि वर अशा काढायच्या होत्या. नंतर जे काय चिंच, आवळा, बोर हे काय असतं, आता तुळशीचं पूजेसाठीचं जे साहित्य असतं ना त्यात काळे मणी सुद्धा देतात. मंगळसूत्र मात्र आपण आपल्याकडचं दुसरं घालायचं. काही जण जोडवे सुद्धा ठेवतात, ओटी भरायची असते. दिवाळीच्या फराळातला फराळ आहे तो सुद्धा घेतलेला आहे. आता कृष्ण पाटावरती आहे. शाळीग्रामाचं प्रतीक म्हणून तुम्ही विष्णूंचा कोणत्याही अवताराशी तुळशीचा विवाह लावू शकतो. गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेले आहे, कलश ठेवलेला आहे. तर श्रीकृष्णाला सुद्धा पाशिंग वगैरे ठेवलेलं आहे तिथं. तर ही सगळी अगोदर पूजा व्यवस्थित करून झाली. आता वाऱ्यानं दिवा मात्र सारखाच जात होता. नंतर वारं कमी आलं, आता लावला की नंतरचा राहिला शेवटपर्यंत. थोडासा उजेड होता त्यावेळेस तयारी सुरू केलेली. नंतर सगळं आवरेपर्यंत, पूजा होईपर्यंत अंधार पडायलाच लागला. मग त्यावेळेला बरोबर तिने सांजेच्या वेळेला आणि दिवस मावळतो ना त्यावेळेतच मग लग्न लागले. ओटी वगैरे सगळं भरून घेतलं. ओटी अगोदर भरली तरी चालते, नंतर अक्षता पडल्यानंतर भरली तरी सुद्धा चालते. बेंगलोरलाही जायला पाहिजे तिकडे बाहेर तिकडे लय मजा. साडीवाल्या बाया नजर पडत नाही. आमच्या माझी तुमचा फोटो काढतो काटा पंधरा साडी कॉटनची नाव धरलेल्या हातातच घे जरा दाऱ्यातून धरायचं उजव्यातून टाकायचं. उद्या सदा शिवलग्न सावधा गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तरया चिपकावे द्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण जले समुद्र संता पूर्या सदा मंगलम. मोठे दोंड कटी फनिंद्र भरवा भाई शशी शोभितो अस्ति अंकुश लड पद्म परशु दंती हिरा धडकितो पायी पैंजन घागरी रुणधुनु प्रेमे भला नाचितो ऐसा देव गणनाथया वधुवरा कुर्यानुरा. ना आरती म्हणून देखील कापूर आणला अजून
ती काढू दे आता नंतर पट घे बाजूला आता मंगळसूत्र घालायचं कोण घ्या चालून काय मंगळसूत्र घाला तुळशी मी काय ते करून देते काहीतरी तुळशी म्हणजे काय करते वाईट काय मला नाही दिलं तुला साधी वाटली गाडी पण चालली तुळशीला घ्या मग काय नाही होत. करता दुखता वाचा विघ्नाची दोन्ही पोरी प्रेम करपालयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठीरचे मान कापडाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन वाचे मन कामना कृती जय देव रत्नाखंडोरा पण नाही पुरण तुळशीला पाणी ती रोज दूध घालायची त्याला जाते ना तो माघारी येताना दूध घालते आता दादा ही कर चला आता तिकडे तुळशी लावून तिथं सामधाम करू रे यार तिकडची नसती खाणार आहे का प्रसाद जया ज्याने येते ग ती तशी कशी येते बांगड्या तांदूळ घेऊ का ती वटीला भरू अजून काय ग बांगड्या बांगड्या आतले घेऊ का होय आतलं नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर आमच्याकडे अशा पद्धतीने तुळशीची लग्न लावली जातात. नंतर तुळस हलवली जाते. ज्यावेळी आपण अक्षता पडतो ना त्यावेळी तुळस हलवून काहीतरी बोलतात ते. तर ते पण करून झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ परत एकदा सगळ्यांनी.